नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज बघत असतो आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त गरमागरम चटपटीत अशी पनीर हंडी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण या पनीर हंडीसाठी मस्त असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी एका कढईमध्ये मी पाव कप धने घेतलेत, त्याचसोबत 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. सोबतच 2 ते 3 चमचे मी काळी मिरी घेतली आहे आणि हे आपण मंद आचेवर कोमट होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त कोमट झालं तरी पुरेसं आहे. थोडासा वास यायला लागला की आपण याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. आता मी याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते. तर आता एका दुसऱ्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेते. साधारण 4 ते 5 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मी घालते 3 मोठ्या आकाराचे कांदे आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. कांद्यातील कच्चेपण पूर्ण निघून गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर थोडंसं मीठ इथे वापरू शकता, जेणेकरून हे कांदे पटकन फ्राय होतील. आणि आता हे कांदे व्यवस्थित परतले गेलेत. आता मी यामध्ये घालते 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आणि हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो नियरली स्मॅश झाले पाहिजेत इतपत आपण हे फ्राय करायचं आहे. कंटिन्यू परतलं पाहिजे असंही नाही, दर 1-2 मिनिटाला तुम्ही हे परतू शकता. आणि आता हे व्यवस्थित फ्राय झाले. आता हे मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते. थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट बनवणार आहोत. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा 3-4 चमचे तेल घेतले आणि साधारण 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर बटरचा सुद्धा उपयोग करू शकता. आणि हे छान गरम झालं की आपण यामध्ये सारे खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता मी इथे घालते 1 तमालपत्र, सोबतच 1 मोठी वेलची, 3 लवंग आणि 10 ते 12 काळी मिरी. हे चांगलं तडतडलं की आपण यामध्ये घालायचं आहे साधारण 2 चमचे आलं, लसूण आणि मिरची पेस्ट. त्यासाठी मी 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 मिरच्यांचा वापर केलेला आहे. आणि हे सारं आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया. हे छान फ्राय झालं की आता यामध्ये मी घालतेय कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आणि ही आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं याला फ्राय केल्यानंतर साईडने व्यवस्थित छान असं तेल सुटायला लागतं. आता इथे तुम्ही बघू शकता साईडने तेल छान सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. आणि त्यासाठी मी इथे घालते साधारण अर्धा चमचा काळी मिरी पूड. त्याचसोबत मी इथे 2 चमचे धनेपूड घालते. धनेपूडमुळं आपल्या ह्या भाजीला चव सुद्धा खूप छान येते आणि दाटसरपणा सुद्धा खूप चांगला येतो. तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचंय. हे सारे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की आता मी त्यामध्ये घालते साधारण अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी खूपच चविष्ट होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी यामध्ये घालते 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, कारण आपण यामध्ये 2 मिरच्यांचा सुद्धा वापर केलाय म्हणून मी तिखट थोडंसं कमी घालते. तुम्ही जर मिरच्या वापरत नसाल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालं की
आपण जो सुरुवातीला मसाला भाजून घेतला होता तो मी बारीक केलाय आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि हे आपण मिक्स करून या भाजीमध्ये घालायचं आहे. भाजीमध्ये हा मसाला मिक्स केल्यानंतर भाजीला छान चव पण येईल. शिवाय या मसाल्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर मिक्स केल्यानंतर आपण भाजी वाढल्यावर जे भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं टेक्स्चर होतं ते होत नाही. भाजीला छान दाटसरपणा येतो. त्यामुळे मी इथे 1 चमचा हे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि ही आजची आपली सिक्रेट टिप आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता भाजीचं टेक्स्चर थोडंसं दाटसर झालेलं आहे. आणि आता मी यामध्ये घालतेय साधारण अर्धा कप फेटलेलं दही आणि हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतोय. दह्यामुळे भाजीला आपल्या खूप छान चव येते. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये घालतेय चवीनुसार मीठ. सोबतच मी थोडंसं पाणी ॲड करते कारण भाजीचा दाटसरपणा थोडा वाढलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता आपली ही भाजी तयार आहे असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या घातल्या तर ही व्हेजिटेबल हंडी तयार होईल. पण आपण इथे पनीर हंडी करतोय म्हणूनच मी यामध्ये साधारण 500 ग्रॅम इतकं पनीर घालतेय. साधारण 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि कलर सुद्धा खूप सुरेख आलाय. भाज्या चॉप करून तुम्ही तेलावर परतून यामध्ये ॲड केल्या तरीही चालू शकतं किंवा वाफवून घेतल्या तरीही चालू शकतं. तर आता मी इथे पनीरचे क्यूब घालते आणि हे आपण मिक्स करून घेऊयात. आणि पुन्हा साधारण 5 मिनिटं मी ह्याला शिजण्यासाठी ठेवून देते. आणि ही आपली मस्त चमचमीत पटकन बनणारी रेस्टॉरंट स्टाईल पनीर हंडी तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.